तर मित्रांनो, चला आपण सुरुवात करू. ते कोणते कोणते प्रश्न आले ते पाहूत आपण. पहा, जेवढे प्रश्न मी ही स्वतः परीक्षा दिली त्याच्यामुळं जेवढे प्रश्न मला लक्षात आहेत ते पण मी सांगणारच आहे. आणि तुम्ही जर पेपर दिला असेल तर ते पण प्रश्न सांगा. इथं वेगळे पद ओळखायचं तर वेगळे पद ओळखा. मांजर, हत्ती, कुत्रा, सिंह. याच्यातला वेगळा विचारला होता वेगळं पद, तर इथं हत्ती उत्तर होतं याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होतं? हे अशोकराव चव्हाण होतं याचं उत्तर. सॉरी, अशोकराव चव्हाणच म्हणतो, यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न जो आलेला होता, आपल्याला म्हणजे अशा संख्या दिली, त्या थोड्याशा मागे पुढे होतील या संख्या. 122 दिलती आणि त्याचं सहसंबंध 211 किंवा 209 होतं. ठीक आहे, 209. दुसरी संख्या होती आपल्याला 338, तर याचं होतं 225 होतं. तसंच आपल्याला दोन ही संख्या दिली ती, सॉरी, 425 होता. तर त्याच्या पुढची संख्या कोणती, तर आपल्याला उत्तर तिथे 91 येत होतं आपलं उत्तर. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आपल्याला सांगतोय, वेगळं पद ओळखायचं होतं. वेगळे पद ओळखा. त्रिकोण, चौकोन, आयत आणि वर्तुळ असा प्रश्न होता. तर ह्यामध्ये उत्तर होतं वर्तुळ, हे उत्तर होतं वेगळं पद. त्याच्या पुढचा प्रश्न जर पाहिला आपण, चार भुजा नसलेली आकृती कोणती? इथे आपल्याला दिलेलं होतं चौरस, नंबर 2 आयात, नंबर 3 त्रिकोण. आता मागे पुढे क्रम झाला असेल. नंबर 4 समलंब चौकोन किंवा समांतर भुज. आता बऱ्याच जणाला वेगवेगळा प्रश्न आला असेल, तर इथं याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं. पुढचा प्रश्न जो आपल्याला आला होता, पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? त्याच्या पुढचा प्रश्न होता 8वा, मिठाचा सत्याग्रह ग्रहाचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष कोण होते? ठीक आहे. पुढचा प्रश्न होता,
NCT चे फुल फॉर्म नॅशनल मला वाटेल NCT नॅशनल टेक्निकल एज्युकेशन असं काही असेल याचं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं होतं प्रश्न मी लिहितोय. ठीक आहे. काही प्रश्नाची उत्तर जरी नसले तरी मी प्रश्न जे आले ते लिहितो. 10वा नंबरचा प्रश्न होता. WWW इन्व्हेंटेड बाय. आता हे प्रश्न वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच WWW चा शोध कोणी घेतला? तर याचं उत्तर होतं टीम बेनर्स ली याचं उत्तर होतं. टीम बेनर्स ली. त्यानंतर पुढचं प्रश्न घेऊत आपण. बऱ्याच जणांनी प्रश्न पाठवलेले तेच प्रश्न मी घेतोय. ऑड मॅन आउट होतं. ऑड मॅन आउट आजचा 30 तारखेला हे 29 तारखेला हा आलता रविवारी. जानेवारी, मे, ऑगस्ट, जून याच्यामधला ऑडमॅन जर आउट पाहिलं याच्यामध्ये 31 दिवस राहतात, त्याच्यामध्ये 31 राहतात, त्याच्यामध्ये 31 राहतात. जून मध्ये फक्त 30 दिवस असतात, त्याच्यामुळे हे ऑडमॅन आउट होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 11वा झाला. हा 12वा नंबरचा प्रश्न. राष्ट्रीय शिक्षण धोरण, राष्ट्रीय शिक्षण धोरणची निर्मिती कधी झाली? आता प्रश्न थोडासा पेपर नसल्यामुळे थोडासा कमी जास्त असू शकतो याचं उत्तर, म्हणजे थोडा प्रश्न मागे पुढे असू शकतो. पण असाच प्रश्न असेल हा, कधी झाली किंवा केव्हा झाली असा असेल. झाली असा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर होतं आपल्याला 12व्या नंबरचं पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली असा प्रश्न होता. व्हिडिओला लाईक करा. मी हे पुढच्या वर्षी येणाऱ्या मुलांना सीईटी आपली एंट्रन्स एक्झाम कशी राहील त्याच्यासाठी मी करतोय सर्व. आणि तुम्हाला जर माहीत असतील प्रश्न कोणते आले लक्षात असतील तर ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकायला हवे. चौरसाची प्रत्येक बाजू 12, 13 हे 14वा नंबर. प्रत्येक बाजू 4 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ विचारले होते. क्षेत्रफळ किती? व्हिडिओला लाईक करा, कारण येणारे जे पण मित्र आहेत मंडळी, शिक्षक
जे पण बी एड करणार आहे त्यांना एक जेवढे लाईक जास्त असतात तेवढे जास्त पाहतात ते, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक करा. एका कुटुंबातील जोडप्याला 4 मुले होते. एका विवाहित जोडप्याला 4 मुले होती. त्या प्रत्येक मुलाला 2 बहिणी होत्या. तर त्या कुटुंबात एकूण, धन्यवाद लाईक केल्याबद्दल, किती सदस्य होते? असा प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, एका मुलाला 5 गुण कमी पडले. 5 गुण कमी पडले तर शिक्षक म्हणून काय करसाल? याला त्याला फेल करसाल, त्याला अजून एक हे देसाल, किंवा त्याला शाळेतून काढसाल, किंवा त्याला म्हणजे त्याची खरडपट्टी काढसाल, असं त्याचं उत्तर होतं. त्याचे पर्याय होते. तर त्याला काही की अजून एक आपण चान्स देऊ शकतो असं आपल्याला लिहायचं होतं. शिक्षण धोरणावर प्रश्न होते. शिक्षण 2020 च्या शिक्षण धोरणावर प्रश्न. आता हे कमेंटमध्ये मला प्रश्न आलेले आहेत, सर्व जे पण आलेले आहे मी कमेंटमध्ये टाकलेले आहेत. मी स्वतः परीक्षा दिली आहे, त्याच्यामुळे मला जे प्रश्न आले ते पण मी टाकलेले आहेत, लिहिलेले. 4 भुजा नसलेली आकृती कोणती? मी याच्या आधीच दिलं का 4, हे आधीच घेतला होता. घन, वर्तुळ, चौकोन, त्रिकोण. याच्यातला वेगळा काढायचा होता, तर मी याच्यातला वेगळा होता आपला त्रिकोण होता. 19 नंबरचा, WHO चे हेडक्वार्टर, WHO चे मुख्यालय त्याच्यानंतर बिहारचे दुःख किंवा त्रासदायक नदी आपण असं म्हणू शकतो. त्रासदायक नदी. आता कुणाला वेगवेगळ्या, अजूनाला वेगवेगळा आलेला आहे प्रश्न. नदी किंवा बिहारचे दुःख, बिहारचे दुःख कोणत्या नदीला म्हणले जाते, असा प्रश्न होता. विंग्स ऑफ फायर चे लेखक कोण किंवा कोणावर आधारित होता? कोणावर आधारित हा पुस्तक होता ते प्रश्न आलेला होता. अग्निपंख म्हणतो त्याला मराठीत, अग्निपंख. अग्निपंख हे आपल्याला माहिती आहे, APJ अब्दुल कलाम होतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम याच्यावर ते आधारित पुस्तक होतं. त्याच्यानंतर पुढचा 21वा जो प्रश्न आला होता आपल्याला विचारला होता, बावीसवा प्रश्न, शिक्षक दिन कधी होत? शिक्षक दिन आपल्याला विचारला होता. आपल्याला माहिती आहे 5 सप्टेंबर होतं त्याचं उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 15 तारखेला रविवार होता. 15 तारखेला रविवार होता, तर
जर तो महिना 30 दिवसाचा असेल तर महिन्याच्या 30 किंवा 31 तारीख होती. ठीक आहे, इथे 30 किंवा 31 तारीख होती, 31 होती बहुतेक. महिन्याच्या शेवटचा वार कोणता, असा आहे प्रश्न होता. त्याच्यानंतर 20 रुपयाच्या नोटांवर कोणते चित्र असते? 20 रुपयाच्या नोटावर पाठीमागे कोणते चित्र आहे, असा प्रश्न आहे. काही जणाला 7:30 तास काटा व मिनिट काटा यातील कोण कितीचा होता, तर याचं उत्तर होतं 45 अंशाचा होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता, इमेज साठी काय वापरतात? इमेज डाउनलोड अपलोड करण्यासाठी काय वापरतात? तिथे पर्यायापैकी जेपीजी होता, जेपीजी. ठीक आहे, वेगवेगळे पर्याय होते, त्याच्यातलं उत्तर होतं जेपीजी. त्याच्यानंतर 27 केळी, पेरू, आंबा आणि काजू. अजून काहीतरी एक होतं, काजू नव्हतं. तर याच्यातलं आंबा हे वेगळं उत्तर होतं. ठीक आहे, पर एवढं चालतं. तर याच्या पुढे अजून एक होतं, इथे आंबा वेगळा घटक होता. तुम्हाला जे प्रश्न आले ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मी हे जे येणाऱ्या परीक्षेमध्ये पुढच्या वर्षीचे जे विद्यार्थी त्यांना तो फायदा होईल. आता काही जणाला 7:10 होते इथे, काही जणाला 7:30 आलेले आहे. नातेसंबंधावर बरेचसे प्रश्न होते. त्याचप्रमाणे वेन डायग्रामवर प्रश्न होते, वेन डायग्राम वर पण प्रश्न भरपूर होते. ठीक आहे, 7 ते 8 प्रश्न होते, 6 ते 8 प्रश्न होते प्रत्येकाला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आहे गुगल काय, सरडा, मगर, ससा. याच्यातला वेगळा घटक सांगायचा होता, तर मी ससा हा उत्तर लिहिला. ठीक आहे, मी स्वतः परीक्षा दिलेली होती, त्याच्यामुळं ते पण मी सांगत आहे. पुढचा प्रश्न होता, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हा करंट अफेअर वर प्रश्न होता. IAS चे फुल फॉर्म आता हे फुल फॉर्म बऱ्याच वेगवेगळे याचे विचारले होते. IAS चे विचारले होते, त्याच्यानंतर IPS चे विचारले होते. IPS आता बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रश्न याला वेगवेगळे होते फुल फॉर्म. ठीक आहे, IPS IAS दोघांचे विचारले होते प्रश्न. त्याच्यानंतर एक प्रश्न असा होता आपल्याला 32 नंबरचा, A2, C4, E6, I8. त्याच्या पुढचा आपल्याला विचारला होता, पर्यायामध्ये आपल्याला लिहायचं होतं. ठीक आहे,
ई होता, इथं जी होता, आणि मग आपल्याला इथं उत्तर होतं आय आणि 10 उत्तर होतं. ठीक आहे, इथं आय आणि 10 यायला हवं होतं. आय 10 उत्तर होतं याचं. सॉइल इरोजन कशामुळे होते असा प्रश्न होता. सॉइल इरोजन कशामुळे होते, म्हणजे जमिनीची धूप कशामुळे होते, असा एक प्रश्न होता. ठीक आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कोणत्या तारखेपासून लागू झाली? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कोणत्या तारखेपासून लागू झाली, असाही प्रश्न होता. त्याचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34 झाला. 35 नंबरचा प्रश्न. मनसबदारी कोणत्या देशातून आली, असा एक प्रश्न होता. मनसबदारी कोणत्या देशातून आपल्याला आली इकडे भारतामध्ये. त्याच्यानंतर पुढचा होता देसी बिल म्हणजे काय. देसी बिलवर प्रश्न आलता, म्हणजे काय. सदतीस पुढचा प्रश्न, पहिले बहुराष्ट्रीय विद्यापीठ. पहिले बहुराष्ट्रीय विद्यापीठ मंगा कार्टा देशाचा आहे. कार्टा देशाशी संबंधित आहे असा प्रश्न होता. महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगार योजना कोणती असं विचारलं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला होता, बाल शिक्षण समिती कोणी स्थापन केली. 39, 46 हे 41 नंबरचा प्रश्न. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला. याचं उत्तर आहे 13 एप्रिलला झाला होता, 1919 साली. 42 नंबरचा प्रश्न, ब्रह्मो समाजाची स्थापना. ब्रह्मो समाजाची स्थापना, याचं उत्तर होतं राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय.
यांनी केलेले होते. नंबर 43 नंबरचा प्रश्न होता, ॲशेस कसोटी मालिका खेळणारे देश. ॲशेस कसोटी मालिका खेळणारे देश. आपल्याला माहिती आहे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळले जाते. आणि इंग्लंड. ऑस्ट्रेलिया अँड इंग्लंड असं त्याचं उत्तर होतं. 44 नंबरचा प्रश्न होता, रक्त गोठण्यास मदत करणारे जीवनसत्व. रक्त गोठण्यास मदत करणारे जीवनसत्व. के होतं. के जीवनसत्व के. 45 नंबरचा प्रश्न होता, कर्कवृत्त दोनदा ओलांडणारी भारतातील नदी. भारतातील नदी माही नदी. 46 नंबरचा प्रश्न आहे, भारतात पहिली रेल्वे कधी धावली. कधी धावली. या प्रश्नाचं उत्तर होतं 16 एप्रिल 1853 साली धावली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता आपला, सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे आपण घेतलेला होता प्रश्न. IAS घेतला, भारत देश कोणत्या गोलार्धात येतो. भारत देश कोणत्या गोलार्धात येतो असा प्रश्न. त्याच्यानंतर 48 नंबरचा प्रश्न, मंगा काटा कोणत्या दिशेशी संबंधित झालेला आहे. A2, C4, E6 हे झालेले प्रश्न आहेत बहुतेक. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून जे प्रश्न आलेले होते ते पण मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. 48 हा झालेला आहे आपण ऑलरेडी घेतला. पुढचा प्रश्न होता 49वा. Z1 होता, Y4 होतं, X9 होतं, W16 होतं. तर आपल्याला पुढचा काढायचा होता. ठीक आहे. ABCD मध्ये तुम्ही जर पाहिलं PQRSTUV आणि इथं 16 इथं 25 होतं असं उत्तर होतं त्यात. ओके, सिरीज होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता लॉयन इलेफंट हे झालेलं आहे ऑलरेडी. ओझोन थरवर होता, ओझोन लेअरवर प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतर होता भारताची आर्थिक राजधानी. तासात पुढचा प्रश्न आहे, 24 तासात मिनिट काटा
व तास काटा किती वेळा एकत्र येतात? ठीक आहे. हे काही प्रश्न आलेले होते, ते मी घेतलेले आहेत. ठीक आहे. अजूनही प्रश्न आलेले होते, पण ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.